नमस्कार. निमित्त कोणतंही असो, ठोकता यावं ते भटांना, म्हणून म्हण तयार झाली, चालना कुठं बडविले भट. या म्हणीचा वापर किती फर्स्ट क्लास होत असतो हे तुम्हाला मी दाखवतो. फेसबुकवर एक पोस्ट व्हायरल झाली होती. पहिल्यांदा मी ती पोस्ट दाखवतो आणि त्यानंतर त्या पोस्टचा मधला फोटो दाखवतो. पहिल्यांदा पोस्ट बघून घ्या, 1-2 लोकांनी केलेली आहे. आता तो फोटो बघा. त्या फोटोच्या खाली ओळी फार छान लिहिल्यात. आता हा फोटो कसा आहे तो आधी समजून घ्या. या फोटोत तुम्हाला दिसतंय की समर्थ रामदास आदिलशहाच्या समोर बसलेले आहेत आणि आदिलशाहीच्या समोर बसून ते आपली कविता लिहित आहेत, ओव्या लिहित आहेत. ओवी काय आहे? पायाचा मी दास, शाह अर्जी ऐकावी, शिवाजीच्या राज्याची धुळधान व्हावी, दासाचाही दास आपुल्या मी रामदासी. बघा, आणि खाली लिहिलं आहे की रामदास शिवाजी महाराजांच्या राज्याची धुळधान व्हावी यासाठी कशा कविता रचून आदिलशाही दरबारात ते सादर करत होते. म्हणजे ते आदिलशहाचे हस्तक होते, शिवाजी महाराजांचे विरोधक होते, असं सांगण्यात आलं. चला, काही वेळासाठी ही गोष्ट मान्य करू. आता हे चित्र, या ओळी, या सगळ्या संबंधी बोलायला पाहिजे. रामदासांच्या काव्यरचना पहिल्यांदा व्याकरणातून समजावून सांगतो. या ओवी या छंदवृत्तांमधल्या किंवा भुजंगप्रयात या अक्षरगणवृत्तामधल्या आहेत. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, भुजंगप्रयात. हे भुजंगप्रयात वृत्त आहे. तर ओवी या छंदरचनेमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी आणि रामदासांनी दोघांनी खूप उत्तम रचना लिहिलेल्या आहेत. आता या ज्ञानेश्वरांच्या ओवीच्या रचना छोट्या छोट्या मात्रांच्या आहेत. जसं ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या, आत्मरूपा. ओवीमध्ये 3.5 चरण असतात. 3.5 का? तर पहिली 3 चरण मोठी असतात, 6 ते 9 मात्रांची असतात. तर शेवटचं चरण हे त्यापेक्षा कमी म्हणून अर्ध असतं आणि या अर्ध्या मात्रांच्या मधला शेवटचं चरण हे या ओवीचा अर्थ पूर्ण करणारं असतं. ज्ञानेश्वरांच्या छोट्या मी तुम्हाला उदाहरण सांगितलं. ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या, आत्मरूपा. देवा तूची गणेशू, सकलार्थमती प्रकाशू, श्रीमणे निवृत्तीदासू, अवधारी जोजे. अवधारी जोजे छोटा आहे. छोट्या 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 रचना ज्ञानेश्वरांच्या या ओवीच्या आहेत. रामदासांचं असं नाही आहे. त्यांच्या रचना जरा मोठ्या मात्रांच्या आहेत. मूर्ख नाम लक्षण सांगतो कारण त्यावरच आपल्याला बोलावं लागणार आहे. मूर्ख नाम लक्षण आधी संपूर्ण समजून घेणं आवश्यक आहे. आपली आपण करी स्तुती, आपली आपण करी स्तुती, स्वदेशी भोगी विपत्ती, सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख. काही अक्षरे गाळून वाची, काही घाली पदरीची. बघा कसं आहे ते. आणि शेवटचं चरण आहे तो एक मूर्ख. म्हणजे या ओवी छंद रचनेमध्ये पहिल्या 3 चरणांच्या मध्ये यमक साधलेलं असतं. ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आणि शेवटी आत्मरूपा. इथे यमक येत नाही. असंच आपली आपण करी स्तुती, स्वदेशी भोगी विपत्ती, यमक आहे. सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख. हे यमक कुठं आहे? आता मी हे जे व्याकरण तुम्हाला मुद्दाम सांगितलं ते तुम्हाला त्या कवितेत कुठे दिसतं का? त्या ओवीत कुठे दिसतं का? पायाचा मी दास, पुढे शहा अर्जी ऐकावी, दास ऐकावी जुळत नाही. शिवाजीच्या राज्याची, पुढे कुठेच काही जुळत नाही. धुळधान व्हावी, ही कुणीतरी मुक्त छंदातली केलेली कविता त्या चित्राच्या खाली डकवली आणि ही रामदासांच्या ओव्या आहेत असं सांगून, ते श्लोक आहेत असं सांगून धकवण्याचा प्रयत्न केला. हे ढोंग मुद्दाम केलं जातं. आता त्या चित्राविषयी बोलूया. हे चित्र खोटं आहे का? अजिबात नाही. चित्र खरं आहे.
पण रामदासांच्या काळातला आहे का, तर सांगतो. हे चित्र साधारणतः पहिल्यांदा प्रकाशित झालं, छापील झालं, तो काळ आहे 1 जुलै 1982चा. 1 जुलै 1982चा. त्याच्या आधी 1699 मध्ये ते चित्रित केलेलं आहे, काढलेलं आहे. 1699 म्हणजे समर्थ रामदासांच्या अवतार पूर्ण झाल्यानंतर जवळपास 2 दशकांनी म्हणजे 20 वर्षांनी हे चित्र काढल्या गेलेलं आहे. कुठे हे चित्र, मी तुम्हाला ते चित्रही मूळ दाखवतो. बघा ते मूळ चित्र. डोमगाव येथील समर्थांच्या अधिकृत, समर्थांनी कल्याण स्वामींना सांगावं, कल्याण स्वामींनी ते लिहून घ्यावं, अशा अधिकृत प्रतीतील ते चित्र आहे, जे पुढे 20 वर्षांनंतर काढलं गेलं. ते काल्पनिक चित्र आहे. या चित्राचा अर्थ काय आहे? मागे रामदासांचा शिष्य छत्र धरून उभा आहे. समर्थ रामदास श्लोक सांगतायत, एक एक ओवी सांगतायत आणि समोर बसून कल्याण स्वामी लिहून घेत आहेत. काल्पनिक आहे, प्रत्यक्ष असं नव्हतं, ते काल्पनिक आहे. कल्याण स्वामींनी ते लिहिलं म्हणून काढलेलं ते चित्र आहे. त्या पुस्तकाच्या प्रती तुम्हाला मी दाखवतो पानांच्या, त्याचा अर्थ काय येतो. आता हे पुस्तक छापलंय ते भारतीय इतिहास संशोधक मंडळाने, आणि ते छापलंय 1982ला, आणि हे चित्र काढलंय 1699 मध्ये. जवळपास 16, 17, 18, 19 300 वर्षापेक्षा थोडासा कमी कालावधी येईल. त्या कालावधीत हे चित्र पुन्हा प्रकाशित झालं, जे त्या डोमगावच्या मूळ प्रतीत सापडल्यावरून. आता हे बसलेले रामदास आहेत, हे कशावरून, तर या चित्रामध्ये तुमच्या लक्षात येईल की ज्याला ते आदिलशहा म्हणतायत, त्या आदिलशहाच्या कानाकडे बघा. मुसलमानांच्या कानाला छिद्र पाडलेलं नसतं, जसं माझ्या कानाला तुम्हाला सापडेल तसं मुसलमानांच्या कानाला छिद्र पाडलेलं नसतं, ते अविद्ध असतात, अविंद असतात. पण हिंदूंच्या कानात कुंडलं असतात. तुम्हाला त्या चित्रात कुंडलं दिसतील. ज्याला ते आदिलशहा समजतायत ते रामदास आहेत, समोर ज्याला रामदास म्हणतायत ते कल्याण स्वामी आहेत, आणि हे काल्पनिक चित्र आहे. म्हणजे केवळ गोंधळ घालायचा, संशय निर्माण करायचा, यासाठी ते केले गेलेले आहे. शिवाजी महाराजांच्या बाबत कोणीतरी एक धीरेंद्र शास्त्री, कोणीतरी एक नाही, चांगले प्रसिद्ध कथावाचक आहेत, ते आपल्या अज्ञानातून प्रगट होतात आणि त्या अज्ञानाचा वापर करत रामदासांना पुन्हा बदनाम करण्याचा एक नवा डाव आखला जातो. आता मला रामदासांनी शिवाजी महाराजांच्यासाठी काय केलं हे सांगायचं नाहीये, पण शिवप्रभूंच्या वंशावळीत शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि अन्य पुढे आत्तापर्यंत, म्हणजे जे शिवेंद्रराजे भोसले आहेत त्यांच्यापर्यंत, छत्रपतींच्या घराण्यात समर्थ रामदासांच्या विषयीची भावना काय आहे हे तुम्हाला दाखवायचं. मी तुम्हाला पट एक 2-4 फोटो दाखवतो, ज्या सगळ्या सनदांची आहेत. म्हणजे ह्या किती वेळेला वाचून दाखवल्या तरी फारसा फरक पडणार नाही आहे, त्यामुळे फक्त बघून घ्या. या सनदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीतून रामदासांच्या सज्जनगडाला मिळालेल्या आहेत. ज्या सनदांचा अर्थ असा होतो की हे संस्थान छत्रपती शिवरायांच्या आणि त्यांच्या घराण्याच्या मर्जी, त्यांच्या ह्याच्यावर चालत आहे, देणगीवर चालत आहे, इनामी जमिनीवर चालत आहे. असू द्या, जरा पुढे सांगतो. आता मी तुम्हाला ताज्या प्रकारात घेऊन येतो. एक पत्रिका दाखवतोय. 25 डिसेंबर 1994 या दिवशी झालेल्या विवाहाची ही पत्रिका आहे. ही पत्रिका आहे अभयसिंह राजे भोसले यांचे चिरंजीव, राज्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या लग्नाची. या लग्नाच्या पत्रिकेत तुम्ही बघा, त्यात समर्थांचा उल्लेख आहे. त्यात समर्थांचा उल्लेख आहे. म्हणजे एवढ्यावर नाही भागत आहे. मी तुम्हाला अजून एक दाखवतो. शिवेंद्रराजे आरती करतानाचे काही फोटो आहेत बघा. त्यांच्या मंदिरात आरती करत असताना कोणाची प्रतिमा आहे? ती समर्थ रामदासांची प्रतिमा आहे. चला, शिवेंद्रराजे अलीकडच्या काळातले थोडं मागं जाऊ. महाराणी श्रीमंत ताराबाई या विनीत असलेली एक पत्रिका मी तुम्हाला दाखवतोय. ती पत्रिका नीट बघा.
ती पत्रिका आहे श्रीमंत शाहू महाराजांच्या लग्नाची. लग्नाची तारीख आहे 7 मे 1939 आणि या 39च्या पत्रिकेत गो ब्राह्मण प्रतिपालक असा शब्दही तुम्हाला दिसेल आणि याच पत्रिकेत समर्थ रामदासांचा उल्लेखही दिसेल. जसं आपण आता करतो ना, आमच्या इथे अमुक कृपे करून श्री गजानन प्रसन्न, त्यात समर्थ रामदासांचा उल्लेख आहे. ही 1939ची पत्रिका आहे. म्हणजे छत्रपतींच्या घराण्यात रामदासांच्या विषयीचा आदर श्रद्धा कायम होती, पण तरीही जाणीवपूर्वक ही दाखवली जात नाही. कुठून तरी एखादा फोटो उचलायचा, त्याच्यावर कुठल्या तरी नव्याने केलेल्या कविता डकवायच्या आणि ते समर्थ रामदास कसे होते हे सांगण्याचा प्रयत्न करायचा. धीरेंद्र शास्त्रीच्या निमित्ताने चालू असलेली ही कत्तल, चरित्राची कत्तल तुमच्या लक्षात यावी यासाठी हे मांडतोय. आणि हो, अजून एक, प्रत्येकांच्या भावना दुखावतात, प्रत्येकांच्या भावना दुखावतात काही बोललं की, तशा आमच्याही भावना दुखावू शकतात, याचा विचार नक्की करावा. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज